प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे। पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवणार असल्याचं विरोधकांकडून स्पष्ट करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून इंडिया नावाला विरोध करण्यात येत आहे। एवढंच नव्हे तर संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया नाव हटवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता चक्क देशाच्या राष्ट्रपतींच्या लेटर हेडवरून इंडिया नाव गायब झाल्याचं एका व्हायरल पत्रावरून दिसत आहे। आता हा संपूर्ण प्रकार काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मनस्वी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। देशाच्या राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया अशाच नावाने आजपर्यंत संबोधण्यात आलं आहे। मात्र G20 सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या सहभोजनाच्या निमंत्रण पत्रावरून इंडिया हा शब्दच गायब करण्यात आलाय। इंडियाच्या जागी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आलाय आणि यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। यावरून विरोधकांकडून तीव्र शब्दात आक्षेप घेण्यात येत आहे। या प्रकारावर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी थेट राज्यघटनेचा संदर्भ देत आपल्या ट्विटमध्ये संताप व्यक्त केलाय। घटनेच्या कलम 52 नुसार कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असा उल्लेख आहे। भारतात प्रेसिडेंट ऑफ इंडिया असू शकतात, यापेक्षा अजून कुठला पुरावा आवश्यक आहे असं म्हणत मनीष तिवारी यांनी ट्विट केलंय। यावर प्रतिउत्तर देत मला कळत नाहीये की यात चुकीचं काय आहे। आपला देश भारतच आहे, मग प्रेसिडेंट ऑफ भारत म्हणण्यात काय अडचण आहे? काँग्रेसला सगळ्यातच समस्या दिसते। आपण भारत नाही म्हणणार तर काय म्हणणार असा थेट सवाल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे आता भारत आणि इंडियाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आता आपल्या देशाला हिंदी किंवा इतर कुठल्याही भारतीय भाषेत भारतच म्हणतात, पण इंग्रजी भाषेत किंवा इंटरनॅशनल लेव्हलवर इंडिया म्हटलं जातं। तर यामागे नेमका काय इतिहास आहे जाणून घेऊया। काही लोक म्हणतात की भारत किंवा भारतवर्ष हे देशाचं खरं नाव आहे। असं म्हणतात की या देशाचं नाव भरत घराण्याच्या नावावरून पडलं। राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता। राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो। म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या शक्तिशाली राजाच्या नावावरून भारत देशाचं नाव पडलंय। काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की भारतासाठी इंडिया हा शब्द ग्रीक वरून लॅटिन भाषेत बदललेल्या इंडिका या शब्दापासून प्रेरित झालाय। ब्रिटिशांनी सर्वात पहिले भारताऐवजी इंडी शब्द वापरला। सुरुवातीच्या काळात फ्रेंच भाषेच्या प्रभावामुळे त्यांनी हे केलं होतं, पण 17व्या शतकात ब्रिटिश सरकारने इंडियाला स्वीकारलं आणि नंतर हे नाव जबरदस्तीने लागू केलं। ब्रिटिश हळूहळू भारतात काबीज करत होते आणि नावे बदलत होते। इथल्या वसाहतीच्या काळात त्यांनी इंडिया हा शब्द प्रचंड वापरला। यामुळे काही लोक अजूनही मानतात की इंडिया हा शब्द गुलामीचं प्रतीक आहे। काही लोक असंही मानतात की इंडिया हा शब्द सिंधू संस्कृतीतून आला आहे, जे इंग्रजीत इंडस व्हॅली म्हणून ओळखली जाते। काही इतिहासकारांच्या मते इंडस या शब्दामध्ये सुधारणा करत भारत इंडिया बनला आणि नंतर तो इंडिया म्हणून ओळखला गेला। काही लोकांचं म्हणणं आहे की जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यावेळी आपल्या देशाला हिंदुस्तान म्हटलं जायचं। हा शब्द बोलण्यात त्यांना अवघड वाटायचा। ब्रिटिशांना जेव्हा कळालं की लॅटिन भाषेत भारत या शब्दाला इंडिया म्हणतात, तेव्हापासून त्यांनी भारताला इंडिया म्हणून संबोधण्यास सुरुवात केली। इंडिया हे नाव ब्रिटिशांच्या काळापासून प्रसिद्ध झालं आणि आपला देश जगात या नावाने ओळखला जाऊ लागला। 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं। सन 1949 मध्ये देशाची राज्यघटना तयार करण्यात आली। 17 सप्टेंबर 1949 रोजी युनियनची नावे आणि राज्ये यावर चर्चा सुरू झाली। घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी अर्ध्या तासात ते मान्य करावं अशी इच्छा व्यक्त केली। परंतु इंडिया आणि भारत यासारख्या शब्दामधील संबंध समजून घेण्यास इच्छुक असलेल्या इतर सदस्यांमध्ये नावाबद्दल मतभेद होते। यावर बरेच वादविवाद झाले। हरिविष्णू कामत यांनी सुचवलं की इंडिया अर्थात भारताला भारत किंवा इंडियामध्ये रूपांतर करण्यात यावं। त्यानंतर सेठ गोविंद दास यांनी भारताच्या ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख करत देशाचं नाव भारत ठेवण्याचा आग्रह धरला। यावर
कमलापती त्रिपाठी यांनी मधला मार्ग काढला। ते म्हणाले की देशाचं नाव इंडिया अर्थात भारतऐवजी भारत अर्थात इंडिया करावं। हरिगोविंद पंत यांनी आपलं मत मांडलं की ते नाव भारतवर्ष असावं, परंतु या चर्चेनंतर इतर देशांशी असलेल्या संबंधाचा संदर्भ घेऊन आणि देशातील प्रत्येकाला एकाच धाग्यात जोडण्याचा प्रयत्न करत घटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये असं लिहिलं गेलं आहे, इंडिया म्हणजे भारत एक संघराज्य असेल। तेव्हापासून देशाला इंडिया आणि इथले लोक इंडियन म्हणून ओळखले जाऊ लागले। तर हा होता भारताच्या नावाचा इतिहास। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करा।